सर्वांना नमस्कार। यूजीसी नेट JRF क्वेश्चन नंबर 2 मराठी 2025 चा क्वेश्चन पेपर आपण सॉल्व करत आलेला आहोत। याच्यापूर्वी आपण 3 क्लासेस कंप्लीट केलेले आहे। या 3 क्लासेस मध्ये आपण 75 क्वेश्चन सॉल्व केलेत। राहिलेले 25 क्वेश्चन आपण आजच्या क्लासमध्ये सॉल्व करणार आहोत। त्याच्यानंतर आपला जो क्वेश्चन पेपर आहे तो कंप्लीट होईल। त्या क्लास जर तुम्ही अटेंड केला नसेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे, जाऊन चेकआउट करा। तर चला आपल्या क्लासला सुरुवात करूया। क्वेश्चन नंबर 76 मध्ये विचारलेला आहे, दिलेल्या कलाकृतींच्या पुढील साहित्य प्रकारानुसार क्रम ठरवा। खाली 5 ऑप्शन दिलेले आहेत, त्याच्या खाली 5 ऑप्शन दिलेले आहेत आणि त्याच्या खाली 4 ऑप्शन दिलेले आहेत। या चारांपैकी अचूक पर्याय असेल तो या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे। ए आहे सूर्यपालवी, बी आहे अवलोकिता, सी आहे नामदेव शेतकरी आणि डी आहे हलते डुलते झुमके आणि ई आहे सोन्याचा देव। म्हणून क्वेश्चन नंबर 76 चं अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 2। सर्वात पहिले येईल ई सोन्याचा देव, सेकंड येईल सी नामदेव शेतकरी आणि थर्ड आहे बी अवलोकिता आणि 4 आहे ए सूर्यपालवी आणि लास्ट असेल डी हलते डुलते झुमके। क्वेश्चन नंबर 77 मध्ये विचारलेला आहे, मराठीतील उत्तम कथा एकत्र करायच्या ठरवल्या तर त्यात वरण भात लोणचा या कथेचा समावेश खात्रीने करावा लागेल असा अभिप्राय या कथा संग्रहाच्या मलपृष्ठावर कोणाचा आहे। खाली 4 ऑप्शन दिलेले आहेत आणि चारांपैकी अचूक पर्याय असेल तो या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे। एक आहे अरुण खोपकर, सेकंड आहे हरिश्चंद्र थोरात आणि थर्ड आहे राजन गवस आणि 4 आहे बालचंद्र नेमाडे। म्हणून क्वेश्चन नंबर 77 चं अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 2 हरिश्चंद्र थोरात। नंबर 78 मध्ये विचारलेला आहे, आज्ञापत्रातील प्रकरणाचा संहितानुसार क्रम लावा। खाली 5 ऑप्शन दिलेले आहेत आणि त्याच्या खाली 4 ऑप्शन दिलेले आहेत। चारांपैकी अचूक पर्याय असेल तो या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे। ए आहे स्वराज्य रक्षण, बी आहे प्रधान आणि सी आहे साहुकार, डी आहे राजधर्म आणि ई आहे ते हे राज्य। म्हणून क्वेश्चन नंबर 78 चे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 1। सर्वात पहिले येईल ई ते हे राज्य, सेकंड येईल ए स्वराज्य रक्षण, थर्ड येईल डी राजधर्म आणि 4 येईल बी प्रधान आणि लास्ट येईल सी साहुकार। क्वेश्चन नंबर 79 मध्ये विचारलेला आहे, महदंबेच्या धवडीविषयी विचार मांडताना राश्री जोग यांनी पुढील मुद्दे मांडले आहेत। खाली 5 ऑप्शन दिलेले आहेत, त्याच्या खाली 4 ऑप्शन दिलेले आहेत। चारांपैकी अचूक पर्याय असेल तो या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे। ए आहे महदंबेच्या धवडेवर थेरी गाथेचा प्रभाव आहे, बी आहे महदंबेच्या धवड्यामध्ये अकृत्रिमता जाणवते, सी आहे महदंबेला संस्कृत महाकाव्याचा परिचय नसावा, डी आहे धवडे आणि मातृकी रुक्मिणी स्वयंवर एकच विषयावर लिहिले असावेत, ई आहे महदंबेच्या धवड्यावर चक्रधारांच्या तत्वज्ञानाचा प्रभाव आहे। म्हणून क्वेश्चन नंबर 79 चं अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 1 केवळ बी सी आणि डी। बी आहे महदंबेच्या धवड्यामध्ये अकृत्रिमता जाणवते, सी आहे महदंबेला संस्कृत महाकाव्याचा परिचय नसावा आणि डी आहे धवडे आणि मातृकी रुक्मिणी स्वयंवर एकाच विषयावर लिहिले आहेत। क्वेश्चन नंबर 80 मध्ये विचारलेला आहे, मराठीतील अनियतकालिकांच्या संपादकांचा क्रम ठरवा। अथर्व, असो, भारूड, आथा, तापसी। खाली 5 ऑप्शन दिलेले आहेत आणि त्याच्या खाली 4 ऑप्शन दिलेले आहेत। या चारांपैकी अचूक पर्याय असेल तो या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे। ए आहे राजा ढाले, बी आहे सतीश काडसेकर, सी आहे अशोक साहने, डी आहे शशी प्रधान आणि ई आहे कृष्ण करवार। म्हणून क्वेश्चन नंबर 80 चं अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 3 सर्वात पहिले येईल
सी अशोक सहाणे, सेकंड येईल ई कृष्ण करवार आणि थर्ड येईल डी शशी प्रधान, फोर येईल ए राजा ढाले आणि 5 येईल बी सतीश काडसेकर। क्वेश्चन नंबर 81 मध्ये विचारलेला आहे, लघु नियतकालिकाप्रमाणेच अल्पजीवी ठरलेली दलित साहित्य चळवळीशी संबंधित पुढीलपैकी कोणती नियतकालिके आहेत। खाली 5 नियतकालिके दिलेले आहेत आणि खाली 4 ऑप्शन दिलेले आहेत। या चारांपैकी अचूक पर्याय असेल तो या ठिकाणी निवडायचा आहे। ए आहे आम्ही, बी आहे विद्रोह, सी आहे जातक, डी आहे निकाय, ई आहे मागोवा। म्हणून क्वेश्चन नंबर 81 चं अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर सेकंड, केवळ ए, सी आणि डी। ए आहे आम्ही, सी आहे जातक आणि डी आहे निकाय। क्वेश्चन नंबर 82 मध्ये विचारलेला आहे, हिंदू जगण्याची समृद्ध अडगड ही कादंबरी आशयसूत्र व मांडणीच्या दृष्टिकोनातून लेखकाने किती विभागामध्ये विभागली आहे। खाली 4 ऑप्शन दिलेले आहेत आणि चारांपैकी अचूक पर्याय या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे। एक आहे 6, दुसऱ्यामध्ये दिलेला आहे 7 आणि तिसऱ्यामध्ये दिलेला आहे 5, चौथ्यामध्ये दिलेला आहे 9। म्हणून क्वेश्चन नंबर 82 चं अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर फर्स्ट, 6 विभागामध्ये आहे। नंबर 83 मध्ये विचारलेला आहे, चळवळीचे साहित्यशास्त्र हा लेख कोणी लिहिला आणि खाली 4 ऑप्शन दिलेले आहेत। चारांपैकी अचूक पर्याय असेल तो या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे। एक आहे वसंत पडसीकर, सेकंड आहे यशवंत मनोहर, थर्ड आहे सुहास पडसीकर आणि चौथा आहे नागनाथ कोथापले। म्हणून क्वेश्चन नंबर 83 चं अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 4, नागनाथ कोतापले। क्वेश्चन नंबर 84 मध्ये विचारलेला आहे, वर्ण म्हणजे अ पासून ज्ञ पर्यंत जी मुळाक्षरे ती प्रत्येक ही व्याख्या कोणी मांडली आहे। खाली 4 ऑप्शन दिलेले आहेत। चारांपैकी अचूक पर्याय असेल तो या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे। एक आहे मोरो केशव दामले, सेकंड आहे दादोबा पांडुरंग तळखरकर, तिसरं आहे अरविंद मगरुडकर आणि चौथा आहे कृष्ण श्रीनिवास अर्जुन वाडकर। म्हणून क्वेश्चन नंबर 84 चं अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर सेकंड, दादोबा पांडुरंग तळखरकर। क्वेश्चन नंबर 85 मध्ये विचारलेला आहे, अंतर्निहित संगीतात्मक आणि तीव्र शोभानुभूती मूलकता ही कोणत्या लेखन प्रकाराची लक्षणे नव्हेत। खाली 4 ऑप्शन दिलेले आहेत। चारांपैकी अचूक पर्याय असेल ते या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे। एक आहे प्रेम कविता, सेकंड आहे दीर्घ कविता, थर्ड आहे अभंग आणि चौथा आहे आकाश भाषिते। म्हणून क्वेश्चन नंबर 85 चं अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 4, आकाश भाषिते। क्वेश्चन नंबर 86 मध्ये विचारलेला आहे, कादंबरीच्या इतिहासाविषयी 8 सूत्रे मांडताना तौलनिक साहित्याभ्यास अनुकूल असलेले कोणते सूत्र हरिश्चंद्र थोरात यांनी सांगितले। खाली 4 ऑप्शन दिलेले आहेत। चारांपैकी अचूक पर्याय असेल तो या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे। एक आहे राष्ट्रीय साहित्य, सेकंड आहे विश्व साहित्य, थर्ड आहे भाषांतरातील समस्या आणि 4 आहे प्रभाव आंतरसंहितात्मकता। म्हणून क्वेश्चन नंबर 86 चं अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 4, प्रभाव आंतरसंहितात्मकता। क्वेश्चन नंबर 87 मध्ये विचारलेला आहे, सगळ्या भारतीय भाषांमधील पहिल्या कादंबरीच्या प्रकाशन वर्षाचा आणि संबंधित कादंबरी यांच्या सार्थक जोड्या जोडवा। सूची 1 मध्ये भाषा दिलेल्या आहेत, सूची 2 मध्ये प्रकाशन वर्ष दिलेले आहेत, त्याच्या खाली 4 ऑप्शन दिलेले आहेत आणि चारांपैकी अचूक पर्याय असेल तो या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे। सूची 1 मध्ये ए आहे मराठी, सूची 2 मध्ये 1 आहे 1870, सूची फर्स्ट मध्ये बी आहे बांगला, सूची सेकंड मध्ये सेकंड आहे 1866, सूची फर्स्ट मध्ये सी आहे गुजराती, सूची सेकंड मध्ये थर्ड आहे 1858, सूची फर्स्ट मध्ये डी आहे हिंदी आणि सूची सेकंड मध्ये 4 आहे 1857।
म्हणून क्वेश्चन नंबर 87चं अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर फर्स्ट. मराठीचे येईल 1857. बी आहेत, बीचे येईल बांगला, बांगलाचं असेल थर्ड 1858. गुजरातीचे येईल सेकंड 1866 आणि हिंदीचे येईल फर्स्ट 1870. 88 मध्ये विचारलेला आहे, इल्यात पाहुण्यानो बसा बसा, बसल्यात तर जडी आसा, जेतल्यात तर पेज आसा, खातल्यात तर पान आसा, रवल्यात तर सांज झाली, जातल्यात तर सकड आसा, पिंपळा पुडसून वाट आसा हे लोकगीत मराठीच्या कोणत्या बोलीशी संबंधित आहे? खाली 4 ऑप्शन दिलेले आहेत. चारांपैकी अचूक पर्याय असेल तो या ठिकाणी निवडायचा आहे. एक आहे पावरा, दुसरा आहे मावची, तिसरा आहे कोकणी आणि चौथा आहे मालवणी. म्हणून क्वेश्चन नंबर 88चं अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 4 मालवणी. 89 मध्ये विचारलेला आहे, नारायण पेठी बोली हा संदर्भ कोणत्या प्रदेशातील समाजाशी संबंधित आहे? खाली 5 ऑप्शन दिलेले आहेत आणि त्याच्या खाली 4 ऑप्शन दिलेले आहेत. या चारांपैकी अचूक पर्याय या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे. एक आहे पुणे नागपूर, बी आहे पुणे गोवा, सी आहे महाराष्ट्र गोवा, डी आहे तेलंगणा नारायणपेठ आणि ई आहे नारायणपेठ आदोनी. म्हणून क्वेश्चन नंबर 89चं अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 4 केवळ डी आणि ई. डी आहे तेलंगणा नारायणपेठ आणि ई आहे नारायणपेठ आदोनी. क्वेश्चन नंबर 90 मध्ये विचारलेला आहे, तुलनात्मक अभ्यासाच्या दृष्टीने हिंदी मराठी नाटकाच्या संदर्भात निर्माण होणारा मुद्दा राष्ट्रीय रंगभूमी विषयीचा आहे, कारण खाली 5 ऑप्शन दिलेले आहेत आणि त्याच्या खाली 4 ऑप्शन दिलेले आहेत. या चारांपैकी अचूक पर्याय असेल तो या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे. ए आहे 1960 नंतर नवी जाणीव नवे प्रयोग या प्रवृत्ती आल्या. बी आहे गिरीश कर्नाड बादल सरकार यांचा प्रभाव पडला. सी आहे इंडियन पीपल थिएटर असोसिएशनची स्थापना झाली. डी आहे भारतीय रंगभूमीची एक संक्लिष्ट संकल्पना साकार झाली आणि ई आहे 1960 नंतर अनेक प्रतिभावंत क्रियाशील झाले. म्हणून क्वेश्चन नंबर 90चे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर फर्स्ट केवळ ए, डी आणि ई. ए आहे 1960 नंतर नवी जाणीव नवे प्रयोग या प्रवृत्ती आल्या. डी आहे भारतीय रंगभूमीची एक संक्लिष्ट संकल्पना साकार झाली आणि ई आहे 1960 नंतर अनेक प्रतिभावंत क्रियाशील झाले. 91 पासून ते 100 पर्यंत जे प्रश्न 10 प्रश्न आहेत, या प्रश्नाची उत्तरे आपल्याला पॅराग्राफ मधून शोधून लिहायची. प्रत्येक प्रश्नाच्या पूर्वी एक पॅराग्राफ दिला जाईल. या पॅराग्राफ मधून आन्सर जे अचूक असेल ते आपल्याला ऑप्शन मधून निवडायचं आहे. तर चला सुरुवात करूया. क्वेश्चन नंबर 91 मध्ये विचारलेला आहे, प्रतिमा रचनेची कोणते 3 प्रकार सांगितले आहेत? खाली 4 ऑप्शन दिलेले आहेत. चारांपैकी अचूक पर्याय या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे. एक आहे संधिमा, वैशिष्ट्यमा वा व्यंजिमा. सेकंड आहे संधिमा, पुस्त व सजीव. तिसरा आहे संधिमा, वैशिष्ट्यमा वा अलंकार आणि चौथा आहे संधिमा, अलंकार व व्यंजिमा. म्हणून क्वेश्चन नंबर 91चं अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर फर्स्ट संधिमा, वैशिष्ट्यमा वा व्यंजिमा. आणि पॅराग्राफ मध्ये या ठिकाणी आहे संधिमा, वैशिष्ट्यमा वा व्यंजिमा. क्वेश्चन नंबर 92 मध्ये विचारलेला आहे, नाट्यधर्मी नाटकात कोणत्या प्रकारच्या भूमिकेवर भर असतो? खाली 4 ऑप्शन दिलेले आहेत. चारांपैकी अचूक पर्याय असेल ते या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे. एक आहे भाव संकुल, दुसरा आहे शोक संकुल, तिसरा आहे क्रीडा संकुल आणि चौथा आहे पौराणिक. म्हणून क्वेश्चन नंबर 92चे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर फर्स्ट भाव संकुल आणि पॅसेज मध्ये या ठिकाणी आहे भाव संकुल.
93 मध्ये सर्वात आधी पॅसेज दिलेला आहे. या पॅसेज मधून अचूक आन्सर असेल ते आपल्याला या ठिकाणी निवडायचं आहे. प्रश्न आहे, अकृत्रिम व सहज नाटकास काय म्हणावे? खाली 4 ऑप्शन दिलेले आहेत. चारांपैकी अचूक पर्याय या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे. एक आहे समूहधर्मी, दुसरा आहे वास्तववादी, तिसरा आहे लोकनाट्य, चौथा आहे लोकाचारी. म्हणून क्वेश्चन नंबर 93चं अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर सेकंड, वास्तववादी. आणि पॅराग्राफमध्ये या ठिकाणी वास्तववादी हे अचूक आन्सर आहे. नंबर 94 मध्ये विचारलेला आहे, कोणत्या अभिनयाने नाट्य सिद्ध होत नाही? खाली 4 ऑप्शन दिलेले आहे. एक आहे कृत्रिम, सेकंड आहे स्वाभाविक, थर्ड आहे मूक आणि 4 आहे भावनिक. आणि खाली एक पॅसेज दिलेला आहे. या पॅसेज वरून आपल्याला या प्रश्नाचे उत्तर शोधायचे आहे. म्हणून क्वेश्चन नंबर 94चं अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर सेकंड, स्वाभाविक. आणि पॅराग्राफमध्ये या ठिकाणी दिलेलं आहे स्वाभाविक हे अचूक उत्तर. आधी या ठिकाणी पॅसेज दिलेला आहे. या पॅसेज वरून खाली प्रश्न दिलेला आहे. या प्रश्नाचे उत्तर आपल्याला शोधायचे आहे. क्वेश्चन नंबर आहे 19.5 मध्ये विचारलेला आहे, सांकेतिक प्रकटीकरण असलेले नाटक कोणत्या प्रकारात मोडते? खाली 4 ऑप्शन दिलेले आहेत. चारांपैकी अचूक पर्याय असेल तो या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे. एक आहे सांकेतिक, दुसरा आहे नाट्यधर्मी, तिसरा आहे लोकधर्मी आणि चौथा आहे अभिनीत. म्हणून क्वेश्चन नंबर 95चं अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर सेकंड, नाट्यधर्मी. क्वेश्चन नंबर 96 मध्ये सर्वात आधी पॅसेज दिलेला आहे. पॅसेज वरून खालील प्रश्नाचे उत्तर शोधून आपल्याला अचूक पर्याय असेल तो या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे. प्रश्न आहे, साहित्य भाषेचे प्रमुख कार्य कोणते? खाली 4 ऑप्शन दिलेले आहेत. चारांपैकी अचूक पर्याय आपल्याला या ठिकाणी निवडायचा आहे. एक आहे संदेशन, दुसरा आहे आविष्कार, तिसरा आहे संवाद आणि चौथा आहे आदान प्रदान. म्हणून क्वेश्चन नंबर 96चं अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर सेकंड, आविष्कार. आणि या ठिकाणी दिलेला आहे पॅराग्राफमध्ये आविष्कार. क्वेश्चन नंबर 97 मध्ये विचारलेला आहे, विचार संप्रेषणाचे काम कोणती भाषा करते? खाली 4 ऑप्शन दिलेले आहेत. चारांपैकी अचूक पर्याय या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे. वरती पॅराग्राफ दिलेला आहे. या पॅराग्राफ मधून आपल्याला अचूक पर्याय असेल तो निवडायचा आहे. प्रश्न आहे, विचार संप्रेषणाचे काम कोणती भाषा करते? एक आहे साहित्य भाषा, सेकंड आहे प्रादेशिक भाषा, थर्ड आहे लोकभाषा आणि चौथा आहे शास्त्रीय भाषा. म्हणून क्वेश्चन नंबर 97चं अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर थर्ड, लोकभाषा. क्वेश्चन नंबर 98 मध्ये सर्वात आधी पॅराग्राफ दिलेला आहे. या पॅराग्राफ मधून खाली दिलेल्या प्रश्नाचे उत्तर निवडायचे आहे. प्रश्न क्रमांक 98 मध्ये विचारलेला आहे, कवितेच्या भाषेचा विचार कसा केला जातो? एक आहे रूपलक्षी, सेकंड आहे अलंकारलक्षी, थर्ड आहे प्रतिमालक्षी आणि 4 आहे प्रतीकलक्षी. म्हणून क्वेश्चन नंबर 98चं अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 1, रूपलक्षी. या ठिकाणी सर्वात आधी पॅसेज दिलेला आहे. या पॅसेज वरून आपल्याला या प्रश्नाचे उत्तर निवडायचे आहे. प्रश्न आहे, संदेश वहन आणि विचार संप्रेषणाचे काम अधिक प्रभावीपणे कोणती भाषा करते? खाली 4 ऑप्शन दिलेले आहेत. चारांपैकी अचूक पर्याय या ठिकाणी निवडायचा आहे. एक आहे साहित्य भाषा, सेकंड आहे प्रादेशिक भाषा, थर्ड आहे लोकभाषा आणि 4 आहे शास्त्रीय भाषा. म्हणून क्वेश्चन नंबर 99चं अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर थर्ड, लोकभाषा. क्वेश्चन नंबर 100 मध्ये विचारलेला आहे, प्रयोगशीलता हे कोणत्या भाषेचे वैशिष्ट्य आहे? खाली 4 ऑप्शन दिलेले आहेत. चारांपैकी अचूक पर्याय या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे. एक आहे शास्त्रीय भाषा, सेकंड आहे लोकभाषा, थर्ड आहे काव्य भाषा आणि 4 आहे लौकिक भाषा. म्हणून क्वेश्चन नंबर 100चं अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर थर्ड, काव्य भाषा.